नमस्कार मित्रांनो, आपण रोज पाणी पितो, पण कधी हा विचार केलाय की त्या पाण्याबरोबर आपले विचार, भावना, अगदी शब्द देखील एका आठवणीच्या रूपात आपल्या शरीरामध्ये 37 ट्रिलियन सेल मध्ये, हो, इतक्या पेशी आपल्या शरीरात असतात, त्या पेशींमध्ये एका मेमरीच्या स्वरूपात हे सगळे भावना, विचार आपले राहतात आणि ह्या पाण्याद्वारे ही मेमरी स्टोअर केली जाते. आश्चर्य वाटलं ना? या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की वॉटर थेरपी आणि होपोनोपोनो या सुंदर गोष्टीचा मिलाप करून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो का? तर हो, नक्की बदलू शकतो. मी प्राची ममदापूर, लाईफ कोच आहे आणि आज तुमच्याशी 2 टेक्निक मी शेअर करणार आहे, जी करून तुम्हाला केवळ 7 दिवसात त्याचा फरक जाणवायला लागतो. काहींनी खूप मनापासून केली तर त्याचा थोडा आधी पण जाणवेल, पण आज तुम्ही या व्हिडिओ मधनं जरी 2 टेक्निक्स नीट शिकली आणि ती करून पाहिली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल नक्की जाणवेल, ह्याची मी गॅरंटी देते. तर वळूया आजच्या प्रयोगाकडे. वॉटर थेरपी आणि होपोनोपोनो याचं कॉम्बिनेशन कसं करता येईल? तर जॅपनीज सायंटिस्ट एक होते, डॉक्टर मासारू इमोतो. ह्यांनी खूप सुंदर प्रयोगा अंती एक गोष्ट सिद्ध केली की पाण्याला मेमरी आहे, त्याला शब्द, भावना, विचार कळतात. जे विचार म्हणजे शक्ती, शब्द म्हणजे शक्ती आणि शेवटी भावना म्हणजे शक्तीच की. म्हणजेच सर्व काही व्हायब्रेशनच्या, कंपनांच्या, ऊर्जा कंपनांच्या स्वरूपात आहे. त्यांनी प्रयोग केला की एका ग्लासमध्ये पाण्यामध्ये त्यांनी सकारात्मकता, प्रेम, कृतज्ञता दिली त्या पाण्याला, ती एनर्जी दिली. ते बोलले त्या पाण्याशी आणि सतत ती ऊर्जा प्रक्षेपण केलं त्यांनी त्या. दुसऱ्या ग्लासमध्ये पाण्याच्या त्यांनी संपूर्ण नकारात्मकता, राग, तिरस्कार, द्वेष, मत्सर ह्या भावनांचं ट्रान्समिशन केलं. ह्या प्रयोगाच्या नंतर असं लक्षात आलं की ज्या पाण्याला सकारात्मक ऊर्जा दिली गेली त्या पाण्यामध्ये अतिशय सुंदर असे क्रिस्टल्स तयार झाले, ज्याचा आकार खूप सुंदर होता त्या क्रिस्टल्सचा. आणि ज्या पाण्याला नकारात्मकता ऊर्जा दिली गेली, निगेटिव्ह एनर्जी दिली गेली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ती सगळी जी स्ट्रक्चर आहे पाण्याचं ते डिस्टॉर्टेड आहे, विस्कळीत आहे. तुम्ही ते फोटो बघू शकता, हवं तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते डिटेल शेअर करेन. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जे विचार करतो, ज्या भावना आपल्या सतत डोक्यात चालू असतात, अगदी न कळतपणे पाणी पिताना सुद्धा किंवा शरीरातलं जे पाणी आहे, ज्या पेशी आहेत त्या अगदी पेशी पर्यंत हे विचार, भावना आणि जी ऊर्जा आपली जी सतत या विचारांमधून चालू आहे ती त्या पाण्यात स्टोअर केली जाते. त्याच प्रकारचे अनुभव, त्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळतात. जसं की तुम्ही खूप वैतागलेला असाल किंवा कुठल्या तरी एका आर्थिक विवंचना किंवा कुठल्या तरी विवंचने विषयी सतत तुमच्या डोक्यात काळजी आहे, चिंता आहे आणि ते जर का सतत त्याचं मनन, चिंतन तोच फोकस आहे, तर हे सगळे विचार आपल्या पाणी पिताना किंवा शरीरातल्या पाण्यामध्ये पाण्याच्या थ्रू पेशी ज्या आहेत त्या सगळ्या स्नायूमध्ये किंवा त्वचेमध्ये अगदी शरीरातल्या हाडांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचतात. कारण शेवटी विचार, भावना आणि शब्द म्हणजे व्हायब्रेशन आहेत. तर आपल्याला आजपासून काय करायचं आहे तर तुम्हाला थोडक्यात प्रयोग सांगते. एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. रोज त्याला फक्त 2 मिनिटं लागतात. आपल्याला जे हवं आहे ते त्या पाण्याशी बोलायचं आहे. तुम्ही क्षमा प्रार्थना म्हणू शकता. जे आपल्याला हवं ते या पाण्याशी बोलून आपण शांतपणे पाणी प्यायचं आहे. किती वेळ करायचं? एक 30 सेकंद पुरतात आपल्या ज्या भावना आणि आपले जे विचार आहेत त्या पाण्याला सांगायचं. कुठले विचार सांगायचे? समजा काहीतरी गोष्ट घडून यायला हवी की आज मला कसं तरी होतंय, अतिचिंता वाटते आहे, उत्साह वाटत नाहीये समजा, तर त्या पाण्याला काय सांगायचं? आज मी उत्साही आहे, आज माझा दिवस आनंदात जाणार आहे, आज मी हातात घेतलेलं काम व्यवस्थित पूर्ण करणार आहे, जे आज दिवसभरात मी ठरवलेलं आहे ते कुठल्याही पद्धतीचा आळस न करता, प्रोक्रॅस्टिनेशन न करता, अतिविचार न करता आणि भीती न बाळगता पूर्ण करणार आहे. पिऊन टाका. किंवा तब्येतीविषयी काही सांगायचं आहे, आज मला हलकं वाटत आहे, माझे शारीरिक व्याधी कमी झाले आहेत,
माझं डोक्यात म्हणजे हलकं वाटतं आहे, मन हलकं आहे, शरीर हलकं आहे, मी आज दिलेली कामं व्यवस्थित पूर्ण करत आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, आनंद आणि उत्साह आहे. पिऊन टाका 30 ते 40 सेकंदामध्ये. होपोनोपोनो कसं कराल? पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्या, त्याच्याशी बोला, नुसतं तुम्ही एक इंटेंट सेट करा फक्त की आज माझा दिवस आनंदात जाणार आहे, किंवा मला आत्मविश्वासाची कमी वाटते एखाद्या मीटिंगला जाताना, एखाद्याशी बोलताना. माझ्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही किती वेळा प्रार्थना म्हणा तुम्ही, आणि त्या इंटेंट साठी म्हणा, आणि पिऊन टाका. किती वेळा करायचंय हे सगळं करायला? 1 मिनिटभर लागतं. समजा काही 4-5 गोष्टी एकत्र सांगायच्या तर तसं करा आणि होपोनोपोनो म्हणा, किंवा एकच इंटेंट द्या, त्या पाण्याशी बोला आणि होपोनोपोनो करा. नुसतं होपोनोपोनो करायचं नसेल तर नुसतं त्या पाण्याशी बोला. तुम्ही बघितलं असेल की मंदिरातल्या तीर्थांमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा आणि हिलिंग पॉवर असते. ती का असते? कारण त्या मंदिरामध्ये ना कोणीही निगेटिव्ह विचार घेऊन येत नाही. तिथे फक्त पॉझिटिव्ह विचार आणि कन्स्ट्रक्टिव्ह एनर्जीचा विचार, म्हणजे काय, सृजनात्मक शक्ती. परमेश्वर हा सृजनशील आहे ना, ती जी सृजनात्मक एनर्जी म्हणजे नवीन घडवण्याची ऊर्जा आहे ती, तर ती घडवण्याची आपण काही प्रार्थना करतो तेव्हा तिथं नवनिर्मितीसाठी प्रार्थना करतो, किंवा काहीतरी चांगलं होण्यासाठी प्रार्थना करतो, स्वतःसाठी करतो, इतरांसाठी करतो. तिथले मंत्र पठण किंवा तिथे जी बोलले गेलेले स्तोत्र म्हणा, त्याचा त्या पाण्यावर परिणाम होतो. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात तीर्थ घेण्याची पद्धत आहे. आजारी माणसाला देखील तीर्थ देतात प्रसाद म्हणून, कारण त्या पाण्यामध्ये हिलिंग पॉवर असते. त्यामुळे आजपासून तुम्ही पाणी पिताना कॉन्शियसली पाणी पिलं, काय विचार करून पाणी पिता ह्याला अतिशय महत्व आहे. अजून एक टेक्निक तुम्हाला शेअर करते की तुम्हाला वाटत असेल की पाण्याशी खूप सकारात्मक नाही, सारखे नकारात्मक विचार येत आहेत, तर काय करायचं? एक सरळ कागद घ्यायचा, त्याच्यावर जे सोडून द्यायचंय. काय सोडायचंय आपल्याला? तर नकारात्मक रोज आपल्याला काही दिवसभरात 24 तासात विचारत असतात. मी असंच आहे, मी तसंच आहे, माझ्या बाबतीत अन्याय झालेला आहे, किंवा माझ्यामध्ये हे कमी आहे, सेल्फ डाऊट असतो, किंवा खूप चिंता असतात, आर्थिक चिंता असतात, नातेसंबंधातल्या चिंता असतात, तब्येतीच्या चिंता असतात, मला हे जमत नाही, ही अपराधीपणाची भावना असते. 5 भावना प्रामुख्याने असतात: अपराधीपणा, भीती, तिरस्कार किंवा घृणा, दुःख, आणि काहीतरी गिल्ट, म्हणजे मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, आणि राग. याच प्रामुख्याने प्रत्येकाच्या भावना असतात. तर आपण सोडून देताना ह्या भावनांपैकी नक्की आपल्या डोक्यात काय चाललंय हे लेबलिंग करणं खूप गरजेचं आहे, की मला कशाचा त्रास होतो नेमका. तर हे लेबलिंग केलं ना की आपल्याला काय सोडायचंय हे कळतं. मग ते काय सोडायचं कळलं की ते नकारात्मक विचार लिहून टाका, की मला याची भीती वाटते, मला अपयशाची भीती वाटते, मला उद्याची काळजी वाटते, मला परीक्षेची भीती वाटते, मला इंटरव्ह्यूची भीती वाटते, माझ्या आर्थिक विवंचनांची भीती वाटते, किंवा उद्या होणाऱ्या भविष्यात काय होईल याची अतिचिंता आहे, ओव्हर थिंकिंग आहे, एन्झायटी आहे. लिहून काढा. पाण्याचा ग्लास त्या लिहिलेल्या कागदावर ठेवा. ठेवला तो राहू दे, दिवसभर राहिला तरी चालेल, तुम्हाला हे पाणी मात्र प्यायचं नाहीये. जे रिलीज केलंय ते आपल्याला फ्लश करून टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही या कृती करता, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, ही एक प्रकारची अफर्मेशन्स आहे. बॉडी, माइंड, सोल आपण अलाइन करतो आहोत. विचार, कृती, भावना ह्याचं कोहेरन्स, ज्याला रेझोनेट होणं म्हणतात, कोहेरन्स असा त्याचा शब्द आहे. आपण त्या एका फ्रिक्वेन्सीवर आलो की मला जे हवं आहे त्याच माझ्या भावना आहेत, तेच माझे विचार आहेत, आणि तीच माझी कृती आहे. विचार, कृती, भावना या एकत्र झाल्या की मॅनिफेस्टेशन पटकन होतात. म्हणूनच पाणी पिताना किंवा मी जे हे टेक्निक सांगते आहे त्याप्रमाणे मनात तुम्ही फील करणं देखील गरजेचे. ते फिलिंग, ते व्हायब्रेशन हे पाणी कॅच करणार आहे. ही व्हायब्रेशनच ते पाणी कॅच करतं. ही टेक्निक्स तुम्ही होपोनोपोनो प्रेयर म्हणून देखील करू शकता, किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे
नुसते तुमचे काय हवं आणि काय नको हे त्या पाण्याशी बोला. सकारात्मक विचार असतील तर ते पाणी प्या. नकारात्मकता सोडून द्यायची असेल, कागदावर लिहा, त्याच्यावर पाण्याचा ग्लास दिवसभर ठेवा आणि ते पाणी मात्र फ्लश करा टाइम टू टाइम. किती वेळ करू शकता? दिवसातनं जमेल तसं करू शकता. अजून एक टेक्निक तिसरी सांगते, ते म्हणजे तुम्ही जे पाणी ज्याच्यातनं रोज पाणी पितात त्या पाण्यावरती लिहून ठेवणे की तुम्हाला काय हवंय. जसं पाण्यावर माझं वजन किती राहिलं पाहिजे हे जर तुम्ही रोज लिहून ठेवलं की माझं वजन मला 70 किलो पाहिजे, 60 किलो पाहिजे, 65 किलो पाहिजे, तर हे तुम्ही त्या पाण्यावर लिहून ठेवलं आणि ते पाणी रेग्युलरली प्यायला गेलं समजा, तर ती गोष्ट वास्तवात येते. कारण आपलं ब्रेन सबकॉन्शियस माइंडला ते कळतं की मला काय अचीव्ह करायचं आहे. हे करण्यात मात्र सातत्य आणि विश्वास या दोन्ही गोष्टी आहेत. कारण ह्याच डायरेक्ट तुमच्या पाण्याच्या थ्रू काय होतं माहितीये का, पाणी जशी मेमरी कॅच करतं ना, तसं सबकॉन्शियस माइंडचे पॅटर्न्स पण आपले बदलतात हे अफर्मेशन्स करून. पण त्याच्यावर आपण कॉम्प्लिमेंट काय करतोय पाण्याने, म्हणजे जे अफर्मेशन्स आहे त्याला पाणी हिलिंग हे कॉम्प्लिमेंट करतंय आणि शिवाय होपनोपोनो. छान पाणी पिताना काही जण सुचत नसेल की नाही मला कळत नाहीये कसं करायचं, तर कसं करायचं, पाण्याचा हात घ्या, ग्लास हातात घ्या, छान पाणी पिताना स्वतःच्या आयुष्याबद्दल इतरांबद्दल पण चांगले विचार करा. आपण फक्त आपल्या पुरताच विचार करतो, पण आपणही या सृष्टीचे भाग आहोत. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी. तुम्ही जर इतरांविषयी सद्भावना ठेवल्या तर तुमच्याकडे येणारच आहे. पाण्याच्या ग्लास मध्ये 30 ते 40 सेकंद त्याच्याशी लिटरली बोला. बोला म्हणजे कनेक्ट व्हा तुम्ही त्या पाण्याशी. आणि हेच तुम्ही खाण्याशी पण करू शकता की खाताना सुद्धा नीट विचार केले तर ते अन्न आपल्या अंगी लागतं असं म्हणतात. तेच पाण्याच्या बाबतीत तंतोतंत लागू आहे. पण खाण्यापेक्षाही वॉटर हिलिंग थेरपी चटकन होते. कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे 70% आपल्या बॉडीचा भाग हे पाणी आहे आणि पाण्याला मेमरी आहे. त्यामुळे तुम्ही काय विचार करता, काय भावना आहेत, काय शब्द आहेत, तुम्ही रागारागात पाणी पिताय का कृतज्ञतेच्या भावनेत पाणी पिताय, हे समजून जरी पाणी पिलं, कॉन्शियस ड्रिंकिंग हे केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर आजपासून पाणी पिताना तुम्ही ही काही टेक्निक्स याच्यामधलं एकही तुम्ही कुठलंही यूज करू शकता. आणि मला हे जरूर कळवा की पाणी पिताना तुमचे विचार आणि शब्द बदलल्याने काही फरक पडला का, आणि ते व्हायब्रेशन्स मी तुमच्या शरीरावर, मनावर कसा परिणाम केला हे ऐकायला मी उत्सुक आहे. करून तर बघा आणि मला नक्की सांगा. थँक्यू.